कोणीही आमच्यावर एक फोन करत नाही आमच्यासाठी. मी म्हणलो कोणता काम आहे सांगा, मी तुम्हाला कोणाला फोन लावायचा आहे ते सांगा. तुम्ही आम्हाला आमदाराला मला पाहून निवडून दिला किंवा पक्षाला पाहून निवडून दिला, तुमचं स्वागत आहे. आज या शहराच्या विकासाचा माझा पहिला अजेंडा आहे आणि त्यासोबत मी सगळ्यांना विनंती केली. एक राष्ट्रवादीची आम्ही 15 दिवसामध्ये हे फळी तयार केली. हे जे घडी चिन्ह आहे आणि सगळ्या लोकांपर्यंत नगराध्यक्ष आमची नीता संजय गुरु घरोघरापर्यंत आज आमच्या 70 ते 75% आमचा शहर फिरून झाला आहे. घरोघरी मी स्वतः जात आहे, आमची पूर्ण टीम जात आहे, अन्नाजी तुप्पट जात आहे, माझा मुलगा हरीश मोटवानी जात आहे, पिंकू बावणे जात आहे. आम्ही लोकांचे गोरगरिबांचे सगळ्यांचे प्रश्न आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे लोक आहोत. दीक्षा वर्षीमध्ये मोठी दीक्षाभूमीचा प्लॅनिंग आहे आणि एक मोठा सौंदर्यकरण तलाव जी 56 एकर जागा नैनपूरमध्ये अशी पडली आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी आमचं प्लॅनिंग आहे की 100 कोटी रुपयाची निधी, एक मोठा तलाव, त्याच्यामध्ये बोट, अनेक असे जे प्लॅनिंग आहे की लोकांच्या हितासाठी आम्ही या नगर परिषदेवर लोकांकडून मतं मागण्याची सुरुवात केली आहे आणि लोकांनी आम्हाला घड्याळ या चिन्हावर मतं देऊन आम्हाला विजय करावे अशी सगळ्या देसाईगंज शहरवासियांना मी विनंती करतो. देसाईगंज नगर परिषदमध्ये जे निवडणूक आहे, आपले जे आमदार अहेरी विधानसभाचे बाबा आत्राम आहे, त्यांना याच्यापूर्वी सांगितलं होता का हे जे आमची लढाई BJP सोबत आहे हे फ्रेंडली आहे. तर आता राजनीतिक वातावरण पाहून असा वाटत आहे BJP आणि NCP अजित पवार गट हे फ्रेंडली कोणत्या हिशोबाने लढाई लढणार आहे वडसा नगर परिषदसाठी? हे आमच्या धर्मराव बाबा नेते आहेत, त्यांच्यामुळेच मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. माझ्यासोबत जे एक मोठी टीम पूर्ण शहरातून आली, जे पूर्ण आज तुम्ही पाहता तेवढी सज्ज टीम कोणाकडे नाही. मोठ्या प्रमाणात महिला, आमच्या बहिणी, भाऊ, बंधू, आमचे वडीलधारी आणि युवक काँग्रेसपासून सगळे लोकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. धर्मराव बाबाच्या हस्ते अनेक लोकांनी गुलदस्ते भेट केले. मी स्वतः अजितदादांनी माझ्या तिथं मुंबईला सत्कार केला आणि मला पक्षात प्रवेश केला. मैत्रीपूर्ण लढत आम्ही जिथं तिथं पुष्कळ ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होत आहे. मी दररोज पाहतो टीव्हीवर रात्री जेव्हा, तर इथं मैत्रीपूर्ण लढत आहे, तिथं आहे. हे लढाई पहिले काँग्रेससोबत होती, आता काँग्रेस 3 नंबरवर गेल्यावर आता आम्ही दोनही समजा भाऊच राहिलो. तेही आमचे मित्रपक्ष आहे, शासनामध्ये आहेत, त्यांच्याही आम्ही स्वागत करतो. आज देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार, शिंदेसाहेब, आम्ही शिंदेसाहेबांनी जेव्हा शिंदेसाहेबांकडून ही ऑफर आली, त्यांचेही 4 नगरसेवक त्यांना इथं देण्यात आले. कारण का शिंदे साहेबांनी जेव्हा या शहर मुख्यमंत्री असताना गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट केला, सुरजागडपासून मोठे प्रकल्प आणले, तर त्यांच्याही शब्दाला आम्ही मान देऊन 18 लोक आमचे, 17 नगरसेवक, 1 नगराध्यक्ष, 18 असे झाले. 4 नगरसेवक त्यांचे, प्रभाग 8 आणि प्रभाग 2 असे मिळून आम्ही 22 लोकांची पूर्ण यादी, पूर्ण फॉर्म भरले आहेत आणि सगळ्यांना विनंती करतो की आपण आम्हाला मतदान करून आम्हाला संधी द्यावी ही विनंती. मागे आपण काँग्रेस पक्षाकडून नगर अध्यक्ष देसाईगंज नगर परिषदचे होते, आता आपण पक्षात सोडून राष्ट्रवादी अजितदादा पक्षामध्ये गेले आहेत. अजून आपली जे पॅनल आहेत ते किती सीटवर हा देसाईगंज नगर परिषदेची जी निवडणूक लढवत आहे व समोर आपला जिंकून आल्यावर ह्या शहराचा जे विकास आहे त्याच्यासाठी आपला ब्लूप्रिंट का राहणार आहे? मी या देसाईगंज शहरामध्ये जन्म माझा झाला आणि मी जेवढे नगर परिषद निवडणूक लढलो, मी जिंकून आलो, नगराध्यक्ष राहिलो, उपाध्यक्ष राहिलो. माझ्यासोबत माझे सहकारी अन्नाजी तुप्पट आहेत, पिंकू बावणे आहेत. मी याच्यासाठी नगर परिषदचे निवडणुका घडी जे चिन्ह आहे अजितदादांचा, त्यांना जे मी पहिली पसंती दिली, विकासाच्याकडे माझ्या सगळ्यात मोठा लक्ष आहे की देसाईगंज शहराच्या विकासात 14 वर्षापासून रखडला. 14 वर्षाचा वनवास झाल्यासारखा सगळ्या लोकांना वाटते. लाईटचे खंबे नाही, कुठं बिजलीचे नाही, बल नाही, सफाई नाही, अनेक समस्या, रोड नाही, नाल्या नाही, पाण्याची कित्येकदा आपण अडचण पाहतो. तर हे सगळी अडचण दूर करायसाठी शासन दरबारी अजितदादाशी बोलून, अजितदादाशी सगळी चर्चा करून त्यांनी सांगितले की या शहरासाठी लागेल तेवढा पैसे आम्ही देऊ विकासासाठी. तुमच्या विकासाच्या कामाला आम्ही कुठेही अडथळा निर्माण होऊ देणार नाही. देसाईगंज शहराला जे स्वच्छता जे अभियान आहे त्याच्यामधूनही आम्ही एका वेळेस 2006 मध्ये प्रथम होतो
अण्णाजी माझ्यासोबत कंटिन्यू राहिले आणि जे काँग्रेस सोडण्याचा जे प्रश्न आपण विचारला, इथं जे काही लोक काँग्रेसच्या दलालीसाठी जे हे करतात, म्हणजे लोक जे आता मी अनेक पेपरला वाचलो होतं गुरुजी गट, तर हे काँग्रेसच राहते. मी माझ्या इतक्या मोठ्या पूर्ण काँग्रेसच्या 45 वर्षाचा माझा प्रवास होता, योग काँग्रेसच्या अध्यक्षापासून. पण मला जेव्हा हे सगळं आपण आमदाराने निवडून आणण्यासाठी अहोरात्र दिवस एक केला, खासदाराने निवडून आणला, परंतु त्यांनी शेवटी आपल्यासोबत असे लोक ठेवले जे काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळत नव्हता. काँग्रेसचे छोटे मोठे कार्यकर्ता माझ्याकडे यायचे की साहेब एक बिलकुल विकास आमचा सतत चालू आहे आणि याच माध्यमातून याच्यापेक्षा डबल विकास पुन्हा, कारण राज्यामध्ये आपलं भारतीय जनता पार्टीचं शासन आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं शासन आहे आणि आपला भारतीय जनता पार्टीचा हा एक ध्यासच आहे विकास. सबका साथ सबका विकास हा मूळ मंत्र असल्यामुळे आमचा विकासच आहे आणि विकास होणार. परिषद निवडणुकासाठी आपला जे पक्ष आहे भारतीय जनता पार्टी यांच्याकडून एकूण किती उमेदवार व समोरची जी आपली दिशा आहे ते म्हणजे का निर्धारित केली आहेत? भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं वळसा नगर परिषदेमध्ये स्वतंत्र 10 प्रभागामध्ये आणि अध्यक्षांचं उमेदवार हे भारतीय जनता पार्टी स्वतंत्र निवडणूक लढवत आहे आणि 10 प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे तय झाले. नामांकन फॉर्म भरलं, AB फॉर्म पण आत्ता आम्ही नुकतं सादर केलं. अध्यक्षांचं सुद्धा भारतीय जनता पार्टीचं फॉर्म भरण्यात आले आणि त्याचंही AB फॉर्म सबमिट करण्यात आलं. त्याच्यामुळे प्रभाग 10मध्ये पूर्ण नगर परिषद प्रभाग 10मध्ये पूर्ण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे राहणार आहेत.